नमस्कार, स्वागत आहे तुमचं टेस्टी चव विथ कवितामध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत मसालेदार घरच्या घरी हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी। ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, परत बिर्याणी तुम्हाला बाहेरून मागवायची गरजच भासणार नाही। अगदी 100% गॅरंटीने मी तुम्हाला सांगते। मी ही रेसिपी सर्वात सोप्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले आहे। आता ते 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। जास्त आपल्याला चोळून धुवायचे नाही। आता यामध्ये आपल्याला चांगले पाणी घालून एक 30 मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे। या ठिकाणी मी 5 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तर आता आपल्याला ते पातळ असे कट करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता, तर अशा या प्रकारे आपल्याला पातळ कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि हे कांदे आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे कांदे तळताना हे लवकर तळले जातात। त्यामुळे आपल्याला पूर्णपणे मोकळे करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून व पाणी निथळून घेतले आहे। तर आता यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे मिक्स करून ठेवलेले आहे। तर आता बाजूला ठेवून इथं कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। तर यामध्ये आता आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे चिकन परतून घ्यायचं आहे। हे चिकन आपल्याला एक 5 मिनिट आपल्याला तेलामध्ये चांगले शिजू द्यायचं आहे। तर चिकनचा आता कलर आपला बदललेला आहे, बघू शकता। तर 5 मिनिट झालेले आहेत। तर आता आपण हे चिकन काढून घेऊया। तर या ठिकाणी मी एक जाड बुडाचे पातेल घेतले आहे। यामध्ये मी तेल गरम करून घेतले आहे। तर यामध्ये आपल्याला पातळ चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे। तर आता हा कांदा आपल्याला तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर या कांद्याला गोल्डन ब्राउन असा कलर आला पाहिजे। तर बघा, आता कलर छान आलेला आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। तर एका ताटामध्ये आपल्याला हे पसरवून ठेवायचं आहे। तर त्याच पातेलामध्ये मी 4 चमचे तेल गरम घेतलेले आहे। त्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचं आहे। त्यामुळे त्याचा कच्चेपणा दूर होतो। तर यामध्ये आता 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। आता हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते, त्याची प्युरी करून घ्यायची आहे आणि तेही आपल्याला यामध्ये टाकून चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। तर आता चांगले तेल ही त्याला सुटलेले आहे। तर यामध्ये आपण तळलेला कांदा यामध्ये मी थोडा टाकून घेतलेला आहे। सर्व कांदा आपल्याला टाकायचा नाही। यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे।
या ठिकाणी मी अर्धी वाटी दही घेतलेले आहे। दही आपल्याला चांगले फेटूनच घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण फ्राय केलेले चिकन टाकून घेऊया। तर यामध्ये 2 मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तुम्ही यामध्ये पुदिना ही टाकू शकता। तर आता आपल्याला चिकन शिजण्यासाठी एक अर्धी वाटी मी यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे। आता झाकण लावून आपल्याला एक 10 ते 12 मिनिटे हे चिकन आता शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता एक 12 मिनिटानंतर तुम्ही चिकन आपले हे चांगले शिजलेले आहे। तर गॅस बंद करून घेतलेला आहे मी। तर या ठिकाणी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, 5 ते 7 मिरी, 2 मोठे वेलदोडे, हिरवी वेलची, 3 ते 4 लवंग, दालचिनी, 2 चक्रीय फूल हे सर्व मी टाकून घेतलेले आहे। त्यामध्येच आपल्याला स्लाइसमध्ये 2 लिंबूचे स्लाइस टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्येच मी 2 चमचे तूप ही घालून घेतलेले आहे। तर आता 5 ते 7 मिनिट चांगले पाणी उकळल्यानंतर त्यामधले आपल्याला सर्व खडे मसाले काढून घ्यायचे आहेत, कारण ते बिर्याणी खाताना दाताखाली आले तर चांगली चव म्हणजे व्यवस्थित लागत नाही त्यामुळे। तर यामध्ये आता मी तांदूळ टाकून घेतलेले आहे, त्यामध्येच आपल्याला आता थोडे कोथिंबीर आणि तळलेला कांदाही टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता हे 70% आपल्याला हे तांदूळ आता शिजवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला दम ही द्यायचा आहे। तर आता 70% तांदूळ आपले शिजलेले आहेत, तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व तांदूळ आपल्याला भात बाजूला करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपले चिकन हे आपण गॅस बंद करून घेतलेला। तर आता यामध्येच आपल्याला हा तांदूळ हे टाकून घ्यायचा आहे। तर यामध्ये सर्व पातेल्यामध्ये मी भात ओतून घेत आहे। तर हे सर्व आता आपल्याला पसरवून घ्यायचं आहे एकसारखं। तर यावरती मी 2 ते 3 चमचे तूप घालून घेत आहे। तुपामुळे बिर्याणीला खूप अशी चव येते आणि बिर्याणी खूप असं चविष्टही लागते। तर यामध्ये मी फूड कलर घेतलेला आहे। तर यावरती आता आपल्याला झाकण लावून, तर आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद आचेवर ठेवायची आहे आणि 15 मिनिटे आपल्याला दम द्यायला ठेवायचा आहे। तर या ठिकाणी मी एक तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती हे पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यावरती तुम्ही काहीतरी वजनदार वस्तू ठेवू शकता। तर 15 मिनिटानंतर बघू शकता झाकण काढल्यानंतर आहा, काय बिर्याणीचा सुगंध येत आहे। एकदम झणझणीत आणि अफलातून सुगंध घरभर पसरतोय। तर यावरती आपण तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर हे घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता ही बिर्याणी तुम्ही रायताबरोबर सर्व करू शकता। तर किती मस्त ही बिर्याणी झालेली आहे। तर भात ही किती मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता। खूप सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच ही बिर्याणी आवडेल। आणि कशी वाटली ही चिकन दम बिर्याणी हे सांगायला विसरू नका। आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।